एक महत्वाचा मुद्दा क्लिअर करतो, जगात संत्राचं बी नाही, असल त्यानं आणून द्या 10 करोडचा चेक घेऊन जा, कारण मी संत्राच्या जिल्ह्यातला, थोडं ध्यान द्या, जगात संत्राचं बी नाही आहे बेलूरकरजी, नाही आहे. येळं लिंबूचं बी लावल्या जाते, कारण माझ्या गावलेच पनीरी आहे, येळं लिंबूचं बी लावल्या जाते, त्याला एवढी हू देते, मग त्याला मधातून कापते, संत्राच्या झाडाचा डोळा आणते, तो डोळा त्याच्यावर बसवते, तिथून जो अंकुर निघते त्याचं संत्राचं झाड होते. तुम्ही सगळे येळ लिंबू आहे. या येळ लिंबूवर स्वामीजी रूपी राष्ट्रसंत रूपी विचाराचा डोळा बसवायचा आहे, तर तुम्ही माणूस म्हणून शोभाल. लक्षात घ्या. एक मुद्दा पुन्हा क्लिअर करतो, एक मुद्दा ऐकून घ्या. माणसाच्या जीवनामध्ये त्यावेळेस पांडवाले 100 शत्रू होते. किती? तुम्हाला किती आहे मोजणं नाही होत. 100 शत्रू होते, पण 5 भाऊ एक होते. आता शत्रू भरपूर आहे आणि 5 भाऊ एक नाही आहे, हे भांगळ आहे. माय शत्रू भरपूर आहे आणि 5 भाऊ एक नाही आहे. लक्षात घ्या. या ज्या दरबारात आम्ही आलो, ये स्वामी जी का दरबार, ये टुकड़ों जी का दरबार, यहाँ आते लोग हजार, सबका होता बेड़ा पार. गाडी वाजून द्या त्यांच्या नावाची. आपल्या जीवनात भाऊसाहेब या वर्षी ज्या भागात पाणी नव्हतं, पाणी ते पाण्यात डुबले. मराठवाडा कायच्या डुबला? विलासराव देशमुखनी तिथं पाण्याची रेल्वे नेली होती, पाणी नाही म्हणून. आता पाणी काढाले पंप लावा लागून राहिले. तुमचा कोणता जिल्हा होय हा? नागपूर. रामटेक इथं थोडा वेळ राम टेकले तर रामटेक झालं. तुम्ही मरेपर्यंत टेकले तिथं दारूचे दुकान झाले. किती वेळ टेकले इथं राम? अरे थोडा वेळ टेकले हो महाराज. इथं राष्ट्रसंताचे पाय म्हणजे हे काय आहे? हे बा ऐका, अजून वेळ आहे मला. मी तुम्हाला 5 मिनिटात 4 धाम सांगतो. किती? 4 धाम. गाड्या निघते ना, आताच तुम्ही सांगितलं 600 रुपये खर्च मोजरी जायचा. अशा गाड्या निघते. 2 टाइम जेवायची व्यवस्था, 1 टाइम चहा, 1 टाइम नाश्ता, देवदर्शनाची फुकट, झोपाची फुकट, 50,000 रुपये. मी तुमच्याकडून रुपये घेत नाही आणि 4 धाम इथं तुम्हाला घडून देतो. कोणते भारतात 4 धाम आहे? पूर्वेला आहे रामेश्वर, पश्चिमेला आहे द्वारका, उत्तरेला आहे बद्रीनाथ आणि दक्षिणेला आहे रामेश्वर, पूर्वेला आहे जगन्नाथपुरी. थोडस सांगण्यात फरक पडला, पडते कधी कधी छापखाना आहे, पडतो ना फरक. आम्ही आमच्या सप्त्यामध्ये एक कार्यक्रम घेतला होता, नशाबंदी. कोणती बंदी? छापणाऱ्याने छापली नसबंदी. लोक म्हणजे काळे महाराज हेही काम करते का? म्हटलं हो, हेही चांगलंच काम आहे. लक्षात घ्या, सांगण्याचं तात्पर्य छापखाना आहे. हा काय आहे? एखादा शब्द जर गलत गेला, समजा तो शब्द काळे महाराजचा आहे, पुढचं वाक्य पटलं टाळी वाजवायची. ऐकून घ्या. एखादा शब्द गलत गेला, समजा तो शब्द काळे महाराजचा आहे, जो शब्द तुम्हाला आवडला तो शब्द स्वामीजीचा आहे, एवढं लक्षात ठेवा. मी एवढा शायना नाही. आणि म्हणून 4 धाम सांगतो माय. 4 धाम जगाच्या पाठीवर बाहेर आहेच नाही. कुठे बाहेर आहेच नाही. आता तुम्हाला मी 4 धाम सांगतो. पहिलं धाम कोणतं आहे? पहिलं धाम 1 रुपया खर्च नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना, हरिमुखे सांगितलं हरिमुखे.
मधनं काय सांगितलं? मंगल नाम तुम्हारो प्रभु जो गावे पहिलं धाम. दुसरं धाम कोणतं? 1 रुपया खर्च आला नाही आला. दुसरं धाम कोणतं? खंडेलवालजी, ज्याचं नाव तोंडात आहे त्याचं हातानं काम कर. किती धाम झाले? 2 धाम. इथंच आहे सगळे. ज्याचं नाव तोंडात आहे त्याचं काम कर. ज्याचं काम करत त्याची हृदयात स्थापना कर. किती झाले? 3. कुठं स्थापना कर? हा. बायकोचा फोटो पाकिटात ठेव, पण हृदयात स्वामीजीचा ठेव. लक्षात घे. तिचा फोटो ठेवू नको असं माझं म्हणणं नाही. लक्षात घे. पाकिटात ठेव. हो, अल्बम काढते ना, अल्बम लग्नाचा फोटो, साक्षगंधाचा फोटो. तुला वाटते मानवऱ्याचा माझ्यावर खूप प्रेम आहे, तुझा फोटो फ्रेम करते. तो फ्रेम केलेला फोटो टीव्हीवर ठेवते. तुला वाटते माझ्यात भल्ला जीव आहे, तुला टीव्हीवर ठेवते. तो टीव्हीतली पाहिजे. लक्षात घ्या. खरं आहे. किती धाम झाले? पहिलं धाम हरिमुखे म्हणा. दुसरं धाम ज्याचं नाव तोंडात घेता. नुसतं राम नाही म्हटलं हनुमंतानं, असा जर कोणी कीर्तनकार म्हणत तर लबाड बोलते तो. नुसतं राम राम नाही केलं तर रामाचं काम केलं. रामाचं काय केलं? नुसतं राम राम करत बसला काय? सीताई आणायला गेला. कोणा आणली सीता? शोध कोणा लावला? युद्ध करायचं कामच नसतं पडलं. पाठीवर बस म्हणे, हातात घेऊन जातो. रामायणातून काही शिका. सीता म्हणे मी जाईन तर रामाच संग जाईन, तुझ्या संग येत नाही. तुम्हाला सवय आहे, तुम्हाला नागपूरला जाशील तर मा घरची घेऊन येतो नाही. लक्षात घ्या. हा हनुमंताने सांगितलं आताच घेऊन जातो, तुझ्या सोबत येत नाही. आणि रावणासोबत जाईन रामासोबत. आली जाईल रामासोबत. लक्षात घ्या. म्हणून त्याचं काम, त्याची स्थापना हृदयात करा. किती झाले धाम? की आता 4था धाम. पुन्हा रिव्हिजन करा. पहिलं धाम, दुसरं धाम, तिसरं धाम आणि त्या 3ही धाम जिथे आहे त्या रस्त्यानं चाला. हे पाऊले कीर्तन सुरू करतो. कोणीही देवाजवळ जा, एकच गोष्ट मागा, हात पाय स्वतःचे ठेव. पटलं समजा टाळी वाजून द्या. 3 मजली मकान आहे म्हणे, तो गळ्यातून गेली आहे. मकान किती मजली आहे? 3 मजली मकान आहे, तो गळ्यातून गेली आहे. आता काय करते? 3 मजली. Very best temple, my body. The body is the temple of God. गावासारखं तीर्थ नाही, शरीरासारखं मंदिर नाही आणि आत्म्यासारखा परमात्मा नाही. लक्षात घ्या. गावासारखं गाव कोणतं आहे? गीतेनं गावाचं नाव सांगितलं, सन्निय मेंद्रिय ग्रामम.
सर्वत्र समबुद्ध या 10 इंद्रिय आणि 1 मन एका ठिकाणी बसते त्याला गाव म्हणते. त्याला काय म्हणते? बसले का तुमची एका ठिकाणी? तुम्ही बसले तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे गाव तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे गाव देह प्रपंचा देह प्रपंचा